काही पदाधिकारी आणि शहराध्यक्षासह तुमच्या गाडीवरती सुपाऱ्या फेकल्या आणि शाई सदृश्य काही पदार्थ देखील त्यांनी फेकलेला. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती? मी डंके की चोट पे हे म्हणेल, राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा? मनोज जरंगे तुझी वैचारिक कुवत संपली का रे बाबा? तुम्ही दोघे बाबा लोक झाले का रे बाबा? त्याच्यामुळे मला ह्यांच्या ज्या काही असंवेदनशील आणि अपप्रवृत्त विचार आहेत, ये अपप्रवृत्त विचार भारतीय संविधान की ताकत को रोक नहीं सकते. ही डेमोक्रेसी है, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली डेमोक्रेसी आहे, भगवान बाबांनी दिलेली शिकवण आहे, माँ जिजाऊची शिकवण आहे, माँ अहिल्यादेवी होळकरांची शिकवण आहे. त्यामुळं जी माणसं या विचारानं प्रेरित असतात ती आशांसमोर वाकत नसतात, क्योंकि हम वाळू वाले भी नहीं है और हम टन टोल वाले भी नहीं है. त्यामुळं आज जो प्रकार घडला तो ज्वलनशील पदार्थ आहे, तो ऑइल आहे, ते जाळायचा उद्देश होता का? याच्यामध्ये जरंगे आणि राज ठाकरे यांचे अपप्रवृत्त विचाराचे अर्ध्या हळकुंडानं धुतलेले, म्हणजे मी म्हणेल माकड चाळी करणारी जे दोन दोन पावशेऱ्या पिलेले होते का? छटाक दारू पिणारे लावून दिलेले होते का? पोलीस तपास करत आहेत. आज दुःखाची गोष्ट, जी वर्दी संरक्षण करत असते त्या पोलीस वर्दीला सुद्धा ज्वलनशील पदार्थ लागलेला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. पोलिसांना उतरून ताब्यात घ्यावं लागलं. परंतु मला हे माहिती आहे की भारताच्या संविधानाचं मेकॅनिझम वाकत नसतंय आणि कोणी वाकवू शकत नसतंय. कानून के हाथ लंबे होते हैं और संविधान के हाथ बहुत मजबूत होते हैं. भाई डोळसेंच्या निमित्तानं आज या ठिकाणी जिथं भगवान गौतम बुद्ध एवढ्या मोठ्या म्हणजे याच्यावर पहाडावर जे विराजमान केलेले आहेत, ही उंची, ही वैचारिक उंची भारतीय संविधानामध्ये जोशी समाज जो आहे, जोशी समाजाचे प्रमुख रमेश असतील किंवा मामा असतील, गुंजे परिवार असेल, झुंगे परिवार असेल, हे सगळे लोक हे बहुजन एकतेचं प्रतीक आहेत. त्याच्यामुळं राज ठाकरेचे दुधखुळे विचार किंवा जरंगेचे खुजे विचार, हे दोन्ही विचारांसमोर आम्ही थांबणारे आणि थकणारे नाहीत. तर तुम्हाला सांगतो, छटाक दारूवाल्यांपुरतेच ते मर्यादित आहेत आणि अशा गोष्टी आम्हाला थांबवू शकत नाहीत. विचाराचा प्रचार प्रसार करण्यापासून एवढं मी डंके की चोट पे म्हणेल. मी तुम्हाला सांगतो, याच्या मागे मी तुम्हाला सांगितलं दोन गोष्टी आहेत. हमारे उदय आए थे, आमचे मित्र, प्रिय मित्र उदय सामंत साहेब येऊन गेले होते. ते कोणते मंत्री आहेत माहिती आहे तुम्हाला? उद्योग मंत्री आहेत. जरंगेनी हा उद्योग मांडला का? आणि तो उद्योग जो आहे, हे जे आज जे दोघं चौघं जे म्हणजे छटाक दारू पिऊन आले असतील, तर त्या हे यांनी मिळून केलाय का? कारण जरंगेला उद्योग देणं म्हणजे रेतीचा उपसा होणं. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की ज्या प्रकारे जरंगे किंवा राज ठाकरे बोलतय, हे सगळे देशातल्या तुकडेपाडीची भाषा बोलतात. तुकडा पाडू दाढीवाले, हे पाकिस्तान नहीं है, ये हिंदुस्तान है, ये भारत है, ये भारत के संविधान पे चलने वाला देश है. इथं मराठा मुख्यमंत्री नाहीत म्हणून तुम्ही जर आगाऊ चाळे करत असतील, जरंगे असेल किंवा राज ठाकरे सारखे कल्पित स्वतःच्या इच्छा पूर्ण होत नाहीत हे लक्षात घेऊन जर महाराष्ट्राला भाषेवर त्रास देत असतील, तर हे चालून घेतलं जाणार नाही. जेव्हा महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री असतात, तेव्हा काही नालायक विचार, जाती अंध विचार, कारभारी विचार, तुकडेपाडीची भाषा करणारे अशा अपप्रवृत्त विचार समोर येत असतात. परंतु हे पाणी कम चायत, हे बुटाच्या धुळीसारखे आहेत. आजचा प्रकार राज ठाकरे तुला सांगतो, तुझ्या माणसांनी गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकलाय, हे माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीच्या बरोबरीचे तुझे विचार आहेत. तुला आव्हान करतो, तू सांग
म्हणशील तिथं मी येतो. वैचारिक चर्चा करू. वैचारिक चर्चेत तू जर हारलास तर तूड बशा काढ. आम्ही जर हारलो तर आम्ही म्हणाल ती शिक्षा भोगू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.